झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित, हवाला ऑपरेटिंग कसं होतं हे फारसं नवीन राहिलेलं नाहीये पोलिसांसाठी, मात्र हे जी रक्कम पकडली गेली ही टीप मिळाल्यानंतर नेमकं काय कनेक्शन होतं, कोणत्या संशयानं एनआयए आणि इन्कम टॅक्सने ही कारवाई केली आहे, काय सांगाल? हेमाली, गेली 7 ते 8 दिवस एनआयएला एक माहिती होती की अशा काही पद्धतीने मोठी रक्कम जी आहे ती मुंबईमधून गुजरातला येणार आहे आणि ही रक्कम, ह्या रक्कमेतला मोठा हिस्सा जो आहे तो दहशतवादी संघटनांना पोहोचवला जाणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर एनआयएच्या टीमने आयकर विभागाला आपल्या हाताशी धरलं आणि त्यांनी या संपूर्ण जी एक चेन होती त्या चेनवरती त्यांनी लक्ष ठेवून शेवटी काल रात्री ह्या 4 ट्रक त्यांनी पकडले। त्यामुळे जवळपास 200 कोटी रुपये पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये एनआयएचा एक स्पष्टपणे संशय होता की दहशतवादी कारवायांसाठी हे अंगडियांमार्फत जे पैसे, जे ब्लॅक मनी संपूर्ण देशामध्ये पसरवला जातो तो दहशतवादी कारवाईसाठी वापरला जातो आणि तेच कारण लक्षात घेता एनआयएने हा छापा टाकला होता। नक्कीच दहशतवादी कनेक्शन हा एक संशय होताच, पण त्याचबरोबर अगदी मुंबई क्राईम ब्रांचनं आयपीएल बेटिंग प्रकरणी एका अंगडियाला अटक केली होती, अल्पेश पटेल त्याचं नाव होतं, त्या संदर्भात सुद्धा काही कनेक्शन असू शकतं का? नक्कीच, जसं आपल्याला माहिती आहे की आयपीएल प्रकरणामध्ये एका अल्पेश पटेल नावाच्या एका अंगडीला पकडलं होतं। रमेश व्यास नावाचा जो बुकी होता हा देशातील सर्वात मोठा बुकी आहे। याने या अल्पेश पटेल मार्फत देशात आणि परदेशामध्ये अनेक कोट्यवधी रुपये पोहोचवले होते आणि पुढे नंतर रमेश व्यासचे संबंध दाऊद इब्राहिम आणि दाऊद इब्राहिमचे संबंध जे आहे ते दहशतवादी संघटनांशी कसे होते आणि हा जो संपूर्ण पैसा आहे बेटिंगचा पैसा तो दहशतवादी ज्या संघटना आहेत त्यांच्यापर्यंत कसा पोहोचतो याची चेन आयपीएलने संपूर्ण उघड केली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगडिया हा जो प्रकार आहे, अंगडिया यांच्यावरती व्यापाऱ्यांना खूप विश्वास असतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये अंगड्यांचा संपूर्ण महत्त्वाचा रोल असतो। अशा परिस्थितीमध्ये या अंगड्यांवरती व्यापारी जे विश्वास करतात त्याचा फायदा कुठेतरी आता अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटना आहेत ते घेत आहेत आणि त्यामुळेच मोठ्या मोठ्या रक्कम जे असतात 100 कोटी 200 कोटी म्हणजे अब्जावधी रक्कम आता या अंगड्यांमार्फत ट्रान्सफर केल्या जातात, पण त्याचा फायदा आता दहशतवादी संघटना घेतात आणि संपूर्ण हा फायदा घेऊन दहशतवादी संघटना जसे आपल्या भारतावर हल्ले करतात। कुठेतरी ही कारवाई तितकीच महत्त्वाची मानली जाते। सुमारे 200 कोटी रुपयांची रक्कम ही पकडली गेलेली आहे। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।